केंद्र सरकारने दर स्थिरीकरण योजनेच्या अंतर्गत नाफेड आणि एन-सी-सी-एफ मार्फत ही ग्राहकांनाही फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही फायदा झाला पाहिजे. या हेतूने दरवर्षी कांद्याची खरेदी केली जाते. 2 वर्षापूर्वी 5 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट होतं. तर ते दरवर्षी वाढत जायला पाहिजे होतं. मागच्या वर्षी 3 लाख टनाचं केलं आणि यावर्षी तर 2 लाख टनाचं केलंय. आज कांद्याचं प्रचंड उत्पन्न या मतदारसंघामध्ये आहे. कांदा जास्तीत जास्त खरेदी व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीने उद्दिष्ट कमी करून एका बाजूला शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत किंवा ज्या सहकारी संस्था खरेदी करतात त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय. आजही अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडलेले आणि याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा ज्या चुकीच्या पद्धतीने खरेदी होती ती ताबडतोब थांबवली पाहिजे. माझी तर किंवा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची आणि माझी सुद्धा सातत्याने मागणी आहे, की नाफेड आणि एन-सी-सी-एफ मार्फत जो कांदा खरेदी केला जातो, हा शेतकऱ्यांचा कांदा मार्केट कमिटीमध्ये येतो. त्या मार्केट कमिटीमधून खरेदी केला पाहिजे आणि तसा न करता शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. ही फक्त कागदोपत्री दाखवली जाते आणि प्रचंड प्रमाणावरती भ्रष्टाचार होतो. याची चौकशी केली पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निर्यात धोरण सातत्याने चालू ठेवलं पाहिजे आणि उद्दिष्ट नाफेड एन-सी-सी-एफचं वाढवलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मी केंद्र सरकारकडे करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.